बघा मित्रांनो आमची अवस्था कशी आहे. जेवायची तयारी चालली पण पाऊस येतो मध्ये मध्ये. फिरतो इकडे बसायला जागा बघतो आम्ही. हा चला बस खाली बसू तिकडं. बघू शकता आमच्या लोकांची अवस्था. मित्रांनो पावसाळ्याचे दिवस संपले की आपल्याला फिरावंसं वाटतं आणि आम्ही हाच विचार मनात धरून 2 दिवसापूर्वी विचार करत होतो आणि आज तो प्लॅन आमचा सक्सेस होतोय. पण आमचं फक्त नशीब बघा कुठे साथ सोडतोय आमची. जसं विक्रमगड सोडलं पाऊस चालू तरी पण आम्ही आता कुठे हार मानणार आहोत. जायचं म्हणजे जायचं. जे टार्गेट केलं ते कम्प्लीट करायचं म्हणजे करायचं. तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा. तारगडे इथे लिहायला आहे त्या लोक बघ टार्गेट पाहिजे. जव्हार मध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही जस्ट आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. मित्रांनो मला काय वगैरे काय असं व्यवस्थित जमत नाही. एडिटिंग तर विषयच सोडा पण मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो हे बघा जव्हारचं एक फेमस ठिकाण हनुमान मंदिर आहे इथे आणि हे बघा जुनी इमारत आहे. कसली आपल्याला काय माहीत नाही. तिथे काय आधी होता हा जव्हारचा राजवाडा. जव्हारचा व्ह्यू बघा मित्रांनो खूप छान आहे. लोक बघा तिथलेच बघायला. पावसाळ्याच्या मोसममध्ये तर हे सगळं भरलेच असतं. इकडे लोक येतात. आमचा कनक बघा पुढे पुढे उड्या हात चाललाय. गावठी बोलू का मराठी बोलू? बोल ना काहीतरी दिसत काय काढतो बोल. मित्रांनो हा सनसेट पॉईंट बघून आपण पुढे निघूया. मित्रांनो खरं तर आपल्याला इथे थांबायचं नव्हतं पण माझ्या बहिणीने बघितलं नव्हतं म्हणून तिला दाखवायला इथे थांबलो. आपल्या मेन पॉईंटकडे आपण आता निघणार 5 मिनिटात कव्हर करू. तर मित्रांनो आम्हाला आता भूक लागली म्हणून आम्ही आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. अजून आमचा ट्रॅव्हल इथून पण पुढे असणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे हॉटेल. तुम्ही जर तिकडे कुठे आले तर ह्या जीवाला ढाब्यामध्ये नक्की भेट द्या. ते खूप चांगलं जेवण भेटतं. हा आमचा कनक. हा बघा किती गाड्या लागलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो इथलं लोकेशन. जेवणाची ऑर्डर दिलेली आता बनवतात तोपर्यंत आम्हाला ते वेट करावं लागेल आणि नंतर आपण निघूया दाबोशाकडे. तर बघत राहा पुढे जाऊन. तर बघा मित्रांनो एवढा मी घेतलेला आहे खायला. आता पर्यटन जाऊन आपण हे सगळं खाऊ. चला बसा मग. मित्रांनो हा निसर्ग बघा. निसर्ग व्ह्यू बघा. व्ह्यू किती सुंदर आहे.
आपण इथेच कुठेतरी जेवण करणार आहोत, पण आपल्याला काय व्यवस्थित जागा मिळत नाही. एखादी चांगली जागा बघून आपण जेवायला बसूया आधी. मित्रांनो, जागा बघता बघता आम्ही येऊन पोहोचलो दाभोशाला. आणि इथे पण आम्हाला आमचं इतकं नशीब बघायला भेटतंय, कारण इथे आल्यानंतर पण आम्हाला खाली जायला काही एंट्री देत नाही दाभोशाजवळ, धबधब्याजवळ जायला. आणि आता इथून पण लगेच निघू, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. धबधबा बघा किती सुंदर दिसतोय, तुम्हाला एकदा मी दाखवतो. एक नंबर मित्रांनो, एक नंबर, एकदम सुंदर आहे बघा ना. खाली गेलो असतो तर किती मजा आली असती. आम्हाला खाली जायला इंटरेस्ट नाही. आता बघून आणि जेवणासाठी जागा बघू, तिथे जेवण करून चलो. मित्रांनो, डबल त्याच ठिकाणी येऊन आम्ही जेवणासाठी जागा बघितलेली आहे, पण काय पावसाचं वातावरण जास्तच बिघडत चाललेलं आहे. 2 मिनटं वाट बघू. चारी बाजूने ढगत दिसतात. पाऊस आलेला आहे, का साईडने दिसतो पाऊस येतोय, पण किती येतो काय माहीत नाही. आम्ही गाडीमध्ये आता जातो. बघा मित्रांनो, आमची अवस्था कशी आहे. जेवायची तयारी चालली आहे, पण पाऊस येतो मध्ये मध्ये. फिरतो इकडे, बसायला जागा बघतो आम्ही. हां, चला बस, खाली बसू तिकडं. बघू शकता आमच्या लोकांची अवस्था. मित्रांनो, आमचं फायनल डिसिजन गाडीमध्येच. आता आम्ही आता जेवण करणार आहोत, तर चला आपण आता जेवण करू, नंतर भेटूया. बाय. भूक लागली का तुला? लागली ना? काय खायला? चिकन. बघा मित्रांनो, यांचे चेहरे कसे झालेले आहेत. मुले कनकचा चेहरा बघा. जिंदगी जान है फिर भी घमंड है. पाऊस लागला बघू शकता तुम्ही. हे आमचं फायनल डिसिजन. कशी तर आम्हाला इथे जागा भेटली. बघा मित्रांनो कशी अवस्था. मामासोबत काय करतो? चिकन पीस टाक, हाडू टाक, हाडू गेली भुरी. जवारची भुरी तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला कधी भेटली तर याला हाडकं द्या खायला. काय अजून पाहिजे का? मित्रांनो बघा, प्लॅनची तर वाट लागलीच, पण जेवणाची पण वाट लागली. बघा मित्रांनो कशी जेवतात.
मित्रांनो हे जे उरलं ते माझ्या जवळच्या मित्रासाठी स्पेशल बाकी नाही त्याला ते बाकी मिक्स कर म्हणा बाकी मिक्स कर त्याला हा ते जवळच्या मित्रासाठी देतो स्पेशल चिकन आणि भाकरी. चालू आहे ना व्हिडिओ. हो ना चलो उतर तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण निघू घराकडे. शुक असा वालायचा. चलो बापा बापा दुका आहे की काय दुका आहे इतना दुखा तो मैंने जिंदगी में नहीं पहा. त्याला बोल आपल्या दुका पडला का एक नंबर. अरे आता काही दिसत नाही गाडी तर काही चालवायची देव मानू